आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे आशुतोष देसाई आहेत ना? आम्ही असं ऐकलं की यांनी यांच्याच एका कलिगवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलाय। यांच्यावर मोलेस्टेशनची केस आहे का? बातमी खरी आहे की फक्त एक डील आहे? आई, काकू, सुहास, आई लवकर ये। आई अगं काय काय झालं? कशाला ओरडतेस? आशू शांत हो, सगळं नीट होईल। तू काही काळजी करू नको, मी आहे सोबत तुझ्या। हे बघा, तुम्हाला काय विचारायचं आहे ते कोर्टात विचारा, इथे नाही। आशू आओ ऐकू तर तुम्ही पाहू शकता देसाई ऑटोमोबाईलच्या आशुतोष देसाई यांना त्यांच्याच एम्प्लॉईला मॉलेस्ट केल्याबद्दल अटक करण्यात आलेली आहे। आई किती पाणी आणजा। सुहास, काकू अहो काय? हा बघा ना, ते काय मुलगी बोलते। हे सगळं खोटं आहे। पाणी आई खोटं बोलते ही मुलगी। होतही हे सगळं खोटं आहे ग। आपला आशू असं काही करूच शकत नाही। नाही, आणि शिवा गेली होती ना आशू बरोबर हे डील क्रॅक करायला? शिवा नव्हती गेली आशू बरोबर, ती वस्तीत गेली होती। काय असतं तिचं सारखं वस्तीत? नवऱ्यासोबत जायला नको? हे सगळं ना तिच्या हलगर्जीपणामुळेच घडतंय। ती आता काय बोलतेस तू? काही चुकीचं बोलते मी काकू? ती आता काहीची अवस्था बघतेस? तिला आता आपण जपायला हवंय। आणि तू आशू कुठे? आशूला फोन कर बघ। ती बिचारीची काय अवस्था झाली असेल। हे पण नाहीयेत, शिवा पण नाहीयेत। हे असते तर काहीतरी केलं असतं। आणि भाऊंना कळलं असेल का? त्यांना कळलं तर किती त्रास होईल या सगळ्याचा। भाऊ पण नेमके कालच केले। ते असते तर बरं झालं असतं ना। शिवा असून नसून काही उपयोग नाही, फिरते आपली वस्तीत, कसलीच पर्वा न करता। तिला लोकांचं भलं करायचं असतं, घरच्यांकडे लक्ष आहे तिचं। काल जर आशू सोबत गेली असती ना तर हे सगळं घडलं नसतं। पण नाही, तिला नवरा प्रिय नाही, वस्ती प्रिय आहे तिला। झालं ना, आपलं नुकसान झालंय ना। कीर्ती अगं थांब, नको बोलू हे सगळं। अगं ही वेळ नाहीये हे सगळं बोलायची। तर आपण आशूला बघायला हवं, त्याला सावरायला हवं। तो कुठे ते बघा। तुम्ही पाहू शकता देसाई ऑटोमोबाईलच्या आशुतोष देसाई यांना त्यांच्याच एम्प्लॉईला मॉलेस्ट केल्याबद्दल अटक करण्यात आली। हे झालं कस काय? हे खोटं आहे, 100% खोटं आहे। हे भाई ती मुलगी काहीच्या काय बोलते? मला तर आता एकच पर्याय दिसतोय। कुठला? आपण आत्ताच जाऊन शिवायला भेटलं पाहिजे। ए अरे नाही, काय बोलतोय स्टेफनी? वेडायस का सायलेन्सर? अरे शिवा काल उशिरापर्यंत घरीच होती इकडे, त्यानंतर तिला आशू बरोबर जायचं होतं म्हणून ती गेली। तिला आत्ता काही सांगू नका। हे बरोबर बोलतोय, तिला काय सांगायला नको। ए ऐका ना, त्यापेक्षा जर आपणच माहिती काढली तर, कारण त्यात दिसते की अटक झाली म्हणून। हा, आपण आता पोलीस स्टेशनला जाऊ आणि मग बघूया तिकडे काय झालंय ते। हे बाबांनो, जरा शांत घ्या, जरा शांत घ्या। हे बघा, आपण उगाच इतकी घाई करून ना काहीच उपयोग नाही। आणि एकदा शिवाला ही गोष्ट कळली ना की ती तिच्या परीने सगळं हँडल करेल, मग तेव्हा काही मदत लागली तर आपण आहोतच ना। पण आत्ता आपण या प्रकरणात जास्त पडायला नको। काय चाललंय काय नाही ते एकदा नीट कळू दे। आणि अजून एक गोष्ट, आई आणि आजींना काहीही कळता कामा नये। त्यांना कळलं तर टेन्शन घेतील भाई। चंदन करेक्ट बोलतोय भाई। हे पण भाई लोक लवकरात लवकर जिजूंना बाहेर काढलं पाहिजे यातून। अरे भाई काय अवस्था झाली असेल त्यांची यार। आशू, तू बरं आहेस का? तुला त्रास नाही ना दिला पोलिसांनी? हा, तू ओकेस का? हा, तू ये, बस इकडे बस बस। नाही वहिनी, काही त्रास नाही झालाय। आम्ही त्या आधीच बेल केली आहे त्याची। काय ग हिरोईन, तू कुठे भटकत होतीस? तू असतीस सोबत तर हे झालं नसतं ना। हे बघा, मला इमर्जन्सी आली, मला तिथून निघावं लागलं। दिव्या घरातनं निघून गेली होती, कोणालाच सापडत नव्हती ती, म्हणून मी गेले। वा, बघताय ना, म्हणजे काही होऊ दे, हिला हिच्या घरच्यांचीच पडले। जरा फोन आला नाही का चाललीच वस्तीत। नवऱ्याला कधी सपोर्ट करणार? हा,
आणि आता फिरशील, इकडे तिकडे उड्या मारशील, पुढे पुढे करशील, पण आता काही उपयोग नाहीये. आता आशू अडकलास ना. बरोबर बोलतेस तू कीर्ती. शिवा अगं तू आशू सोबत असायला हवं होतंस. उर्मिला, कीर्ती, ही वेळ अशी दोष देत बसण्याची नाहीये. आता आशूला सावरायची वेळ आहे. नाही, मला काहीच आठवत नाही. म्हणजे जे काही झालं, काय झालं हे मला काही सुधरतच नाहीये. काय झालं? आशू 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 बाळा, ऐक. तू तू शांत हो आधी. हा, पण हे बघ, आपल्याला आठवावं तर लागेल ना. हा, तू वेळ घे, पण नीट आठव काय झालं होतं ते. हो आशू, छोट्यातली छोटी गोष्ट आठव, जेणेकरून या प्रकरणात आपल्याला मदत होईल. आपण बसलो होतो तिकडे, मग शिवाला फोन आला, ती गेली. मग मी अंजली गप्पा मारत होतो. तिला खूप चढली होती, तिने इतकी दारू प्यायली होती, तिला चालता येत नव्हतं. मग मी तिला म्हटलं की आपण तुला घरी सोडू, आपण आता थांबवू आणि उद्या काम पण आहे तर घरी जाऊ. तर ती म्हटली नाही, माझी हॉटेल रूम आहे इथे. मग मी म्हटलं ठीक आहे, मला दाखव तुझी हॉटेल रूम, तिकडे तुला सोडतो, कारण तिला चालताच येत नव्हतं. मग काही नाही, मग आम्ही चालत चालत गेलो हॉटेल रूमच्या इथे. तर मग माझा हात सोड, मी तिला म्हटलं. तिने हात धरून ठेवला होता माझा, आणि तिने अचानक मला आतमध्ये ओढलं, आणि मग मला त्यानंतरचं काहीच आठवत नाहीये. मी बेडवर पडलो, काहीतरी मला आवाज आला, आणि त्यानंतर सगळं ब्लँकेट. डायरेक्ट मला शिवा दिसली, मी भिजलो होतो. आई शपथ, मला एवढंच आठवतंय. ठीक आहे आशू. आशू, हे बघ, या मधलं काहीतरी तर आठवत असेल ना. अरे नाही, मी खोटं का बोलू शिवा? तसं पण भाई, तू हे सगळं मगाशी पोलीस स्टेशनला का नाही सांगितलं? अंजा, मी परिस्थितीतच नव्हतो. मला आत्ता सुधारतंय जरा थोडंसं, तरी मला अजूनही थंडी वाजते खूप, आणि माझं डोकं दुखतंय. तिथे तर मी शुद्धीतच नव्हतो पोलीस स्टेशनमध्ये. हो बाळा, शांत हो. हं, हे बघ, तू आता ह्या गोष्टींवर अजिबात विचार करू नकोस. आराम कर. काका, मी हे काय ऐकतोय की त्या होरायझनच्या सीईओने ठरवलंय की आपल्या बरोबरचं डील ते कॅन्सल करतायत. त्यांना तर आपल्या बरोबर कुठलाही संबंध ठेवायचा नाही. ते आता प्रेस कॉन्फरन्स घेऊन हेच सांगणार आहेत. अरे असं कसं शक्य आहे? मी किती प्रयत्न केले ते डील क्रॅक करण्यासाठी. हे असं कसं करू शकतात? आणि ह्या गोष्टीचा आणि याचा काय संबंध आहे? आशू तू जरा शांत हो. हे बघ, काही होणार नाही. तू निर्दोष सुटणार आहेस, आणि ही डील आपल्यालाच मिळेल. तू नको काळजी करू. हा, शांत. आशू, अजिबात हरायचं नाहीये. सगळं नीट होणार आहे. हा, ही डील आपल्याला मिळेल, सगळं होईल नीट. मी येते जाऊन, तोपर्यंत सांभाळ. आले, मी आले. काय ऐक ना, तुझ्याकडे पैसे मला हवेत. पैसे कशाला आणि किती हवे? जेवढे असतील तेवढे दे, पटकन. सुहास, हे सगळं जे घडतंय त्यात तुझा काही संबंध नाहीये ना? अजिबात नाही. पण तुला माहिती ना, होरायझन कंपनीचं आपल्या कंपनी बरोबरचं डील कॅन्सल झालंय. त्यामुळे ते कुणाबरोबर तरी डील करणार, एवढं नक्की. मग अगं मग काय, ते ज्या कंपनी बरोबर डील करणार आहेत ना, ती कंपनी मला कळली आहे. त्यामुळे मी काय करणार आहे, त्या कंपनीचे शेअर्स विकत घेणार, आणि एकदा का यांचं डील फायनल झालं ना, की त्या कंपनीचे शेअर्स काहीच्या काही पटीने वाढतील. पैसे कमवायची आयती संधी आपल्या समोर चालून आली आहे. किट्टू डार्लिंग, मालामाल होऊ आपण.